लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजले. आपल्यासोबत आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. खासदार साहेब, काय सांगाल? निवडणुकीचं बिगुल वाजले, तुम्ही कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जातात? निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि देशाच्या लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव आहे. त्या पद्धतीनं जी काही गेल्या 5 वर्षात आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कामं केलेली आहेत, ही कामं, पुढचं विजन, या सगळ्या गोष्टी घेऊन मायबाप मतदारांसमोर जातो आहे. मुळात ही निवडणूक कोणत्याही पदाची, कोणत्याही व्यक्तीची नाही. ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे आणि मायबाप जनतेकडून तसा उत्स्फूर्त प्रतिसाद आत्ता मिळताना दिसतो. खरं तर महायुतीला या ठिकाणी उमेदवार निश्चित करण्यामध्ये खूप विलंब झाला. असं असलं तरी महायुतीच्या वतीने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मानली जात आहे आणि दिली गेली याच्यामध्ये थोडासा फरक अजूनही आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आधी उमेदवारी निश्चित होऊ द्या, त्यानंतर त्या उमेदवारावर बोलणं उचित ठरेल. पण तुमच्याकडून जी माहिती मिळाली त्या पद्धतीनं चौथ्यांदा त्यांचा चौथा पक्षप्रवेश आहे, त्याबद्दल माझ्या मनपूर्वक त्यांना शुभेच्छा आहे. आणि या पद्धतीनं उमेदवार आयात करून तो नाईलाजास्तव कार्यकर्त्यांवर थोपला जातो आहे, ही सुद्धा खदखद कार्यकर्त्यांच्याचकडून ही नक्की कानावर येते. खरं तर महायुतीमध्ये धुसफूस आहे. खुद्द बारामतीमध्ये 3 विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाच्या विरोधात आहे. एकीकडे हर्षवर्धन पाटील यांनी पण नाराजी व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे माजी आमदार शिवतारे यांनी पण नाराजी व्यक्त केली आहे. तोच कुठं काहीसा प्रकार शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला भेटतो आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे नाराज होते व त्यांची मनधरणी करण्यासाठी अजित पवार काल स्वतः त्यांच्या घरी खेडमध्ये आले होते. नक्कीच पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजितदादा हा प्रयत्न नक्कीच करणार, परंतु गेली 20 वर्ष ज्यांनी टोकाचा संघर्ष एकमेकांशी केला, त्या कार्यकर्त्यांचं काय, त्या कार्यकर्त्यांच्या भावनांचं काय, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. की त्या कार्यकर्त्यांनी काय घोडं मारलं, म्हणजे वरची फक्त इक्वेशन सेट होण्यासाठी खालच्या कार्यकर्त्यांच्या भावभावनांचा काहीच विचार नाही का? म्हणजे या कार्यकर्त्यांनी अगदी टोकाचा संघर्ष तब्बल 20 वर्ष केले आणि हे केवळ खेड तालुक्यात नाही, हे ठिकठिकाणी आहे. त्या कार्यकर्त्यांनी कोणाकडे बघायचं, त्या कार्यकर्त्यांनी काय, त्या कार्यकर्त्यांना कोण उत्तरदायित्व आहे त्यांचं, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. आणि त्यामुळे मला वाटतं की पुढल्या काळामध्ये महायुतीमधली ही जी नाराजी आहे आणखी प्रखरपणे समोर येताना आपल्याला दिसेल. खरं तर अजित पवार यांनी काल याच ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तुमच्यावरती प्रखर टीका केली आहे. काय म्हणून मी ऐकली नाही. अजितदादांनी नेहमीचीच टीका की ते मतदारसंघात फिरले नाहीत किंवा त्यांना मी निवडून आणलं. मला वाटतं तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे, नेहमीचीच आहे. मग यामध्ये नवीन काय? आणि महत्त्वाचं म्हणजे मी त्यांच्या टीकेला उत्तर द्यायला मी बांधीलच नाही ना. मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं नेतृत्व मानतो, तेव्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जर काही आक्षेप घेतला तर मी त्याला उत्तर देईल. खरं तर काल अजितदादा पवार म्हटले की अमोल कोल्हेंना मी संधी दिली, मी निवडून आणलं, आणि तुम्ही सांगता की पवार साहेबांनी मला संधी दिली. नक्की तथ्य काय आहे? मला वाटतं की आदरणीय पवारसाहेबांनी ही सगळ्यांनाच संधी दिली आहे, त्यामुळे ज्यांना मुळात पवारसाहेबांनी संधी दिली त्यांनी याविषयी वेगळं भाष्य करणं उचित ठरणार नाही. आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली, कारण मला अजूनही आठवतं मी दिल्लीला गेल्यानंतर पवारसाहेबांना भेटल्यानंतर हा सगळा निर्णय झाला होता. आणि त्यामुळे भूतकाळात जाण्यापेक्षा मला जास्त महत्त्वाचं हे वाटतं की आदरणीय दादांनी त्यावेळी 100% प्रयत्न केले होते. आणि याचं कारण हे होतं, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो, आज मी जिथे होतो तिथेच आहे. भूमिका कोणी बदलली हे सर्वसामान्यांना ठाऊक आहे आणि त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणं उचित नाही. खरं तर तुम्ही पण मान्य करताय की मागच्या निवडणुकीमध्ये अजित पवार असतील किंवा वळसे पाटील असतील यांनी तुम्हाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र यावेळेस अजित पवार आणि वळसे पाटील तुमच्यासोबत नाही आहेत. तर यावेळची तुमची निवडणुकीची रणनीती कशी असेल? मला वाटतं रणनीती ही गोष्ट सांगायची नसते, ती इम्प्लिमेंट करून दाखवायची असते. ज्याला आपण एक चांगली गोष्ट अशी म्हणतो की गेल्या निवडणुकीच्या वेळी मला अनेकांनी विचारलं होतं की एकच आमदार केवळ तुमच्या बाजूने, बाकी 5 आमदार विरोधातले आहेत, निवडणूक कशी होणार? त्यानंतर जोपर्यंत पक्षामध्ये फूट पडली नव्हती तोपर्यंत 5-1 अशी परिस्थिती होती. पण आता पुन्हा एकच आमदार शिरूर हवेलीच्या माझ्या बाजूने आहेत, 5 आमदार विरोधात आहेत आणि पुन्हा लोक मला विचारतात तुमची रणनीती काय असणार? 100% सांगतो, निवडून तर येणारच, मायबाप जनता निर्णय घेणार आणि त्यानंतर 1-5 आहे त्याचा पुन्हा 5-1 करणार. निश्चितच देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे एकीकडे वारं वाहत आहे, मात्र आजच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. हे पुन्हा एकदा 2 गोष्टींवर अधोरेखित करणारी बाब आहे. एक म्हणजे भारतीय जनता पक्षाला
जे काही अबकी बार 400 पार वाटत होतं त्यात कुठेही तथ्य नाही आणि भारतीय जनता पक्षाचा विश्वास डळमळीत झालेला आहे. कारण दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासच्या राज्यांमध्येच भारतीय जनता पक्षाची पिछेहाट होताना दिसते. त्यामुळे अशा पद्धतीनं अरविंद केजरीवालांना टार्गेट करण्याचा हा एक प्रयत्न आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेंट्रल एजन्सीची जी एक संदिग्ध भूमिकेची चर्चा ही जनमानसामध्ये होती, याच्यावर या कारवाईनं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. निश्चितच शिरूर लोकसभेमध्ये माझ्यासोबत कोण नेते आहेत हे महत्त्वाचं नसून शिरूर लोकसभेतील जनता माझ्यासोबत आहे आणि मी निवडूनच येणार असा विश्वास या ठिकाणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, राजगुरुनगर, पुणे.